सर्वांना वडपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। सर्वांनी खूप छान वडाची पूजा केलेली आहे। सर्व मेकअप करून महिला खूप छान वड पूजन करत आहात। पण नेहमीप्रमाणे आमच्या दोघींना आशाच आहोत, आम्ही वडाला पूजायला गेलेलो नाही आहे। काही कारणांमुळे वड पूजन केलेलं नाही, पण वडाचं झाड लावणं किंवा त्याच्या बाबतीत काही गोष्टी आहेत त्या केलेल्या आहेत। आणि मी आज तुम्हाला भेटवणार आहे माझ्यासाठी ही आधुनिक सावित्री आहे। हिने खऱ्या अर्थानं तिच्या नवऱ्याला मृत्यूच्या दारातून बाहेर काढून आणलेलं आहे। एक स्त्री काय करू शकते त्याचं ही उदाहरण आहे। करू ना, सांग तुझा अनुभव। मागच्या वर्षी दरवर्षीप्रमाणे आम्ही गणपतीला गावाला गेलो होतो आणि त्या दरम्यान माझ्या मिस्टरांची तब्येत बिघडली, हार्ट अटॅकसारखं झालं त्यांना। मग अचानक मगर मॅडम आहेत, मी त्यांना खूप वर्षापासून ओळखते, मी त्यांच्या कामाला येते, त्यामुळं त्या डॉक्टर असल्यामुळे मी त्यांना लगेचच रिपोर्ट वगैरे पाठवले, कॉल केला आणि सांगितलं असं असं झालं आहे। त्यांनी मला सांगितलं लगेच डॉक्टरांकडे घेऊन जा वगैरे, आणि असं असं कर, डॉक्टर जे सांगतील ते ऐक आणि कर म्हणून। आणि खूप मदत केली त्यांनी मला, आणि खूपच सिच्युएशन खूप बेकार होती, पण त्यांच्यामुळे मला खूप हे मिळालं, आधार मिळाला। त्यांनी मला खूप मदत केली, सगळ्याच गोष्टीमध्ये खूप मदत केली, त्यामुळे मी एवढं करू शकले। आणि कराडला आणलं, मी त्यांच्याच ओळखीवर आणलं, आणि बाकीचे पण डॉक्टर्स आहेत त्यांनी पण मला मदत केली। आणि खूप म्हणजे मी त्यांना सतत फोन करत होते, सतत त्यांना सांगत होते, जसं जसं त्या मला सांगत होत्या करून तुला काही पण झालं ना, रात्री जरी मला फोन केलास तरी चालेल, मी झोपेतून पण उचलेन वगैरे, असं मला सांगत होत्या। अक्षरशः मला घरासाठी तर त्यांनी इतकं, मी सगळ्यांना सांगितलं होतं की मला जागा द्या, 2 महिन्यासाठी कुठेतरी जागा द्या, भाडं मी पाहिजे तेवढं देईन, पण ते सुद्धा कुठं झालं नाही। मी त्यांना मेसेज केला सहजच, आणि त्यांनी मला दुसऱ्याच काही तासातच सांगितलं की तू माझ्या घरी राहा, ज्योती हाईट्समध्ये। खरंच हे म्हणजे मी कधीच विसरू शकत नाही। मला नाही माहिती की मी किती वर्ष त्यांच्याकडे राहीन, पण काही गोष्टी खूप आठवणीत राहतील खूप। आणि मनीषा हे नाव माझ्यासाठी खूप नशीबवान आहे। मी पहिल्यापासूनच, मला जी व्यक्ती शहरात घेऊन आली होती ना, त्या माझ्या बहिणीचं नाव पण मनीषा होतं, आणि आत्ता मला मॅडम भेटल्या, त्या इतक्या मला सपोर्ट करतात ना। मी कधी पण असं डिप्रेशनमध्ये असले की लगेच चेहरा बघून मला सांगतात की करुणा काय झालं आहे तुला, बस। इवन त्यांचे मिस्टर पण खूप मला विचारतात, जरा जरी काय वाटलं तरी विचार, करुणा आज तुला काही बरं वाटत नाही का, काय होते, बहिणींना फोन कर, त्यांच्याशी बोल, असं मला सांगतात, आणि खूप मदत करतात मला खूप। मी मदत केली त्याच्यापेक्षा सुद्धा महत्त्वाचं, तिथून रत्नागिरीमधून तिच्या मिस्टरांना, रत्नागिरीमधून आम्ही कृष्ण हॉस्पिटलला हे ट्रीटमेंट करायचा निर्णय घेतला। आणि त्यावेळी तिच्या मिस्टरांच्या हृदयामध्ये स्पेसमेकर बसवायचा होता। तो डिसिजन घेताना त्याच्यामध्ये योजना आणि थोडे पैसे घालून तो बसवायचा होता, पण तिने एकटीने हा डिसिजन तिच्या ह्याच्यावरती, हा मला माझ्या मिस्टरांसाठी चांगलाच बसवा, आम्ही सर्व सपोर्टला होतोच, पण मेन डिसिजन तिचा होता। आणि मला तिचं इतकं विशेष कौतुक वाटलं की ती फार शिकलेली वगैरे नाही आहे, म्हणजे आपल्यासारखी खूप मोठ्या डिग्र्या वगैरे असं काही नाही, पण मला माझ्या नवऱ्याला वाचवायचं आहे, हा तिचं एक हे होतं। आणि खरंच आजच नाही, ज्या दिवशी तिनं हे केलं त्याच दिवशी मी तिला सांगितलं होतं की तू खऱ्या अर्थानं आधुनिक सावित्री आहेस। मग ही अशी माझी आधुनिक सावित्री, ना मेकअप ना कुठलं काही, पण आजसुद्धा ती माझ्याकडे आली आहे। आणि मी पण हे आवर्जून मला सांगायचं होतं की खऱ्या अर्थाने नवऱ्याला साथ करा, खऱ्या अर्थाने त्याच्या पाठीशी उभं राहावा, त्याच्या अडीअडचणी, त्याच्या आईवडिलांच्या अडीअडचणी काही असतील, ज्या काही असतील त्या सोडवा, निसर्गासाठी काहीतरी करा, समाजासाठी काहीतरी करा, आणि स्वतःच्या पायावरती सक्षमपणे उभ्या राहावा, तरच खऱ्या अर्थाने तुम्ही वडपौर्णिमा साजरी केली असं मी म्हणेन। आणि करुणा, तू अशी छानपैकी काम करत राहा आणि आनंदी राहा, तुला पण खूप खूप शुभेच्छा।